नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 12 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 यामधील महत्त्वाचे पुरस्कार कुणाला भेटलेले आहेत? एम-सी अध्यक्षपदी कुणाची बिनविरोध निवड झालेली आहे? यंदाचा प्रतिष्ठित बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? महाराष्ट्र कृषी विभागाचे नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य काय आहे? आणि अमृत दुर्गोत्सव या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आलेली आहे. त्याबद्दल देखील आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त हे कोण होते? तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 सुकुमार सेन. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पूर्ण निवडणूक आयोगाबद्दल माहिती पाहिलेली आहे. कारण सध्या निवडणूक आयोग हा चर्चेमध्ये आहे. त्यामुळे आगामी परीक्षांमध्ये आपल्याला याबद्दल प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. आता आपण आजचे दिन विशेष पाहूया. 12 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पक्षी निरीक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. कारण आजच्या दिवशी पक्षीतज्ञ सलीम अली यांची जयंती असते. 12 नोव्हेंबर 1946 मदन मोहन मालवीय यांची आजच्या दिवशी पुण्यतिथी. त्यांनी वाराणसी विद्यालयाची स्थापना केली होती. त्यांचं वृत्तपत्र होतं द लीडर. त्यांना मरणोत्तर भारतरत्न 2014 साली मिळालेला होता. 12 नोव्हेंबर 1930 पहिल्या गोलमेज परिषदेची ही सुरुवात झालेली होती. 12 नोव्हेंबर 2000 हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून देखील साजरा केला जातो आणि 2000 यावर्षी हा निर्णय घेण्यात आला. 12 नोव्हेंबर 1880 सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांचा पारनेर, जिल्हा अहमदनगर येथे जन्म. 12 नोव्हेंबर 1959 स्वातंत्र्य सैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांच्या आजच्या दिवशी निधन. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असे आजचे दिन विशेष आहेत. कारण पक्षीतज्ञ सलीम अली यांची आज जयंती आहे. मदन मोहन मालवीय यांची पुण्यतिथी आहे. गोलमेज परिषदेची म्हणजे पहिल्या गोलमेज परिषदेची सुरुवात आजच्या दिवशी झालेली होती. सेनापती बापट यांचा देखील आज जयंती आहे आणि केशवराव जेधे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यामुळे या अतिशय महत्त्वपूर्ण दिनविशेष नंतर आता आपण आपल्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक पहिला. राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून कोणता राज्य प्रथम क्रमांकावर आलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गुजरात, पर्याय क्रमांक 2 हरियाणा, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 राजस्थान. या प्रश्नात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. तर नुकतेच राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 हे जलशक्ती मंत्रालयाकडून जाहीर झालेले आहेत आणि आपल्याला परीक्षेमध्ये याबद्दलची माहिती देखील विचारली जाऊ शकते. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे. त्यामुळे सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र हे राज्य राहिलेले आहे. द्वितीय क्रमांकावर गुजरात, तृतीय क्रमांक हरियाणा. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था गटामध्ये प्रथम पुरस्कार भेटलेला आहे नवी मुंबई महानगरपालिका. तसेच पाणी वापर संस्था गटामध्ये नाशिक जिल्ह्यातील कानिफनाथ संस्था ही द्वितीय क्रमांकावर राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या जलसंरक्षण व व्यवस्थापनातील पुढाकाराला हे राष्ट्रीय गौरव चिन्हच मिळालेले आहे. त्यामुळे लक्षात ठेवा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 यामध्ये महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2. मुंबई क्रिकेट संघटनेचे म्हणजे एम-सी-एचे अध्यक्ष म्हणून कोण निवडले गेलेले आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जितेंद्र आव्हाड, पर्याय क्रमांक 2 विहंग सरनाईक, पर्याय क्रमांक 3 मिलिंद नार्वेकर आणि पर्याय क्रमांक 4 अजिंक्य नाईक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अजिंक्य नाईक. तर नुकतीच एम-सी-एच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड झालेली आहे. न्यायालयीन वादळानंतर अखेर मुंबई क्रिकेट संघटना म्हणजे एम-सी-ए याच्या निवडणुकीमध्ये स्थिरता आलेली आहे आणि अजिंक्य नाईक यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे. शाह आलम शेख यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर नाईक यांचा मार्ग मोकळा झालेला आहे. या पदासाठी जितेंद्र आव्हाड, विहंग सरनाईक, मिलिंद नार्वेकर, सूरज सामत, डायना एडलची, प्रसाद लाड आदी दिग्गजांनी अर्ज दाखल केलेले होते. परंतु काही काळानंतर सर्वांनी माघार घेतली होती आणि शेवटी अजिंक्य नाईक यांची एम-सी-एच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3. डेव्हिड सलॉय यांच्या फ्लेश या कादंबरीला कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1
नोबेल पुरस्कार, पर्याय क्रमांक 2 मॅन एशियन पुरस्कार, पर्याय क्रमांक 3 बुकर पुरस्कार आणि पर्याय क्रमांक 4 पुलित्झर पुरस्कार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुकर पुरस्कार. तर डेव्हिड सॉलय यांच्या फ्लेश या कादंबरीला नुकताच बुकर पुरस्कार भेटलेला आहे. हंगेरीचे लेखक असलेले डेव्हिड सॉलय यांची ही फ्लेश ही कादंबरी आहे आणि बुकर पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा सन्मान मानला जातो. सॉलय यांनी तब्बल 2 दशकानंतर ही 6वी कादंबरी लिहिलेली असून ते यापूर्वी ऑल दॅट मॅन इज या कादंबरीसाठी 2016 मध्ये बुकरच्या लघु यादीमध्ये होते. परंतु आता 2025 मध्ये त्यांना बुकर पुरस्कारावर त्यांनी नाव कोरलेलं आहे. लक्षात ठेवा नाव डेव्हिड सॉलॉय. ते हंगेरी या देशाचे आहेत आणि त्यांच्या कादंबरीचं नाव आहे फ्लेश. विशेष म्हणजे बुकर पुरस्काराच्या 55 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हंगेरीमधील लेखकाने हा सन्मान पटकावलेला आहे. नुकतेच नोबेल विजेते ठरलेले हंगेरीचे लाझलो क्राझ्नहोरकाई यांच्यानंतर हा देश आता पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे. सलग यांना 50,000 पौंडांचे पारितोषिक मिळणार असून त्यांच्या या कादंबरीत आजच्या युरोपमधील सांस्कृतिक आणि आर्थिक दुभंगाचे प्रभावी चित्रण यामध्ये दिसून येत आहे. फ्लेश म्हणजे काय? तर मानवी शरीर, भावना आणि अस्तित्वाच्या शोधाची विलक्षण कथा. लक्षात ठेवा डेव्हिड सॉलॉय यांच्या फ्लेश या कादंबरीला बुकर पुरस्कार आणि डेव्हिड सॉलॉय हे हंगेरी या देशाचे आहेत आणि पहिल्यांदाच हंगेरीमधील लेखकाने हा सन्मान पटकावलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्र कृषी विभागाचे नवीन घोषवाक्य काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हरित शेती समृद्ध भारत. पर्याय क्रमांक 2 शाश्वत शेती समृद्ध शेतकरी. पर्याय क्रमांक 3 नवयुग शेती नवा भारत. आणि पर्याय क्रमांक 4 समृद्धीची शेती. यासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शाश्वत शेती समृद्ध शेतकरी. नुकतेच महाराष्ट्र कृषी विभागाने नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य आणलेले आहे. तर हे घोषवाक्य आहे शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी. बाजूच्या फोटोमध्ये तुम्ही त्याचा लोगो किंवा बोधचिन्ह देखील पाहू शकता. सुमारे 38 वर्षांनी कृषी विभागाने त्यांचे बोधचिन्ह व घोषवाक्य हे बदललेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या कृषी कल्याण कर्तव्य या अंतर्गत कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि त्यांचे घोषवाक्य आहे शाश्वत शेती समृद्ध शेतकरी. अमृत संस्थेला प्रश्न क्रमांक 5 अमृत संस्थेला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र कोणत्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सह्याद्री अतिथीगृह मुंबई. पर्याय क्रमांक 2 मंत्रालय मुंबई. पर्याय क्रमांक 3 राजभवन मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सह्याद्री अतिथीगृह मुंबई. तर अमृत दुर्गोत्सव या कार्याची आता जागतिक स्तरावर दखल घेण्यात आलेली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत या संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आलेली आहे. या संस्थेच्या अमृत दुर्गोत्सव 2025 या उपक्रमाने मानवी हातांनी तयार केलेली प्रतिकृतींचे सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम या श्रेणीमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवलेला आहे. या विक्रमाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र देऊन अमृत संस्थेला प्रमाणित करण्यात आलेले आहे. या विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी सुपूर्द करण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या अतिशय महत्त्वाच्या असे चालू घडामोडी होत्या. तर याच चालू घडामोडीवर आधारित आता मी एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, यंदाचा म्हणजे 2025चा बुकर पुरस्कार कोणत्या लेखकाला मिळालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 किरण देसाई, पर्याय क्रमांक 2 लाजलो क्रास्नहोरकाय, पर्याय क्रमांक 3 डेव्हिड सलॉय आणि पर्याय क्रमांक 4 अँड्रू मिलर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-सी लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.